तर जरांगे पाटलांचे शब्द काय आहेत? मी मेलो तरी चालेल पण मी मराठ्यांना आरक्षण देणार. परंतु जरांगे पाटील नेता म्हणून प्रॅक्टिकल काही सोल्युशन कडे जात आहेत का? मराठा समाज सुद्धा व्यक्तिपूजेच्या मागे लवकर धावतो आणि आज जे चाललेलं आहे ही व्यक्तिपूजा आहे. आपण गेल्या 14-15 महिन्यापासून जे बघतोय. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची कोणतीही योजना जरांगे पाटलांकडे नाही. निवडणूक यंत्रणा, निवडणूक योजना, निवडणुकीचा जाहीरनामा अशी कोणतीही तयारी जरांगे पाटलांची किंवा त्यांच्या उमेदवाराची नव्हती. घडलंय ते एवढंच की या स्पर्धेत जर मी हारलो तर काय, मग माझं देवत्व संपून जाईल. म्हणजे ओबीसीत आरक्षण देण्याची योजना जरांगे पाटलांकडे नाही आणि हे दोन्ही आघाड्या काही ते आरक्षण देणार नाही. मग मराठा समाजाने या आरक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. आता पण जे काय विचार करायचा तो आता ओबीसीत आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून मराठा समाजाने विचार करावा की काय होतं की मी याचं विश्लेषण अकॅडमिक अंगाने करतो आणि मी ट्रोल होतो. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल मनोज जरांगे यांनी आपली उमेदवार उभे न करण्याची भूमिका जाहीर केली, पण तरीही त्यांचा रोख कोणाकडे आहे? महायुतीच्या विरोधात आहे, हे सगळं जगाला माहितीये. काल जरांगेंनी उमेदवार उभे न करण्याच्या भूमिकेबद्दल आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सराटे. बाळासाहेब सराटे फक्त अभ्यासकच नाहीये, तर आत्ताच मराठा जे आंदोलन आहे, मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते 2022 पासून सुरुवातीच्या काळात मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. आत्ताच्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेबद्दल त्यांना काय वाटतं, ते याच्याकडे कसं बघतात, याबद्दल आज बोलणार आहोत. सराटे सर, स्वागत आहे आपलं द पॉलिटिक्स मध्ये. जय शिवराय. पहिलाच प्रश्न आहे की काल मनोज जरांगे यांची भूमिका त्यांनी जाहीर केली उमेदवार उभे न करण्याची, याच्याकडे तुम्ही कसं बघता? बरेच दिवस चर्चा चालू होती की जरांगे उमेदवार उभे करणार की नाही करणार, काय वाटतं? नाही, आपण सांगितल्याप्रमाणे मला आधी 1 मिनिट माझ्याबद्दल सांगितलं पाहिजे की काय होतं की मी याचं विश्लेषण अकॅडमिक अंगाने करतो आणि मी ट्रोल होतो, कारण हे सगळं भावनिक खेळ चाललेला आहे. मी स्वतः एका छोट्या शेतकरी कुटुंबातून आलेला, सामान्य समाजातून आलेला मुलगा आहे. मी स्ट्रगल करून संभाजीनगरमध्ये सेटल झालो आणि आजही मी माझ्या रोजीरोटीसाठी रोज नोकरी करतो. मी जे काय करतो समाजासाठी करतो, पण माझं घरदार सांभाळून करतो. मी काही कोणाच्या निंदा नाही किंवा मी कोणत्या राजकीय पक्षाचा कोणी बांधलेला नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मराठा समाजाचा जिथपर्यंत संबंध आहे, मी मैदानातला कार्यकर्ता आहे. मी केवळ झोळी घेऊन जाणारा अभ्यासक नाहीये. म्हणजे मी माणसं वाचतो, मी मैदानात जातो, लोकांचा स्वभाव वाचतो, लोकांचे चेहरे वाचतो, लोकांचा शब्दाचा अभ्यास करतो. म्हणजे मी सायकोलॉजिकल पण अभ्यास करतो, त्याचा वैचारिक पण अभ्यास करतो, त्याचा आंदोलनात्मक पण अभ्यास करतो आणि लिडरशिप बिहेवियरचा पण अभ्यास करतो, ज्याला नेतृत्व वर्तणूक असं आपण म्हणूया. त्यामुळे मी समाजासाठी जे जे काही अभ्यास केलेला आहे तो समाजाच्या हिताचा कसा होईल हा दृष्टिकोन मी आतापर्यंत ठेवत आलेलो आहे आणि ते ठेवत असताना मी सत्य सांगण्याचा जास्ती प्रयत्न करतो. मला जे आढळतं, कारण मी एक समाजामध्ये असे अपवादात्मक असतात अभ्यास की काय होतं की मी याचं विश्लेषण अकॅडमिक अंगाने करतो आणि मी ट्रोल होतो, कमी आहे म्हणून मी याच्यामध्ये पडलो. खरं तर LIC सारख्या चांगल्या महामंडळातली नोकरी सोडून मी याच्यात पडलेलो आहे. गेली 12 वर्ष मी आरक्षणाच्या अभ्यासाबरोबर समाजाचा अभ्यास करतोय. मराठा क्रांती मोर्चा ही या मराठा आंदोलनातली एक ऐतिहासिक घटना राहिली होती. 9 ऑगस्ट 2016चा पहिला मोर्चा संभाजीनगरमध्ये निघाला, हा अपवाद नाहीये. आम्ही वर्षभर, संजीव भोर पाटील, मी वर्षभर महाराष्ट्रभर दौरे केले 2015-16 मध्ये. ऑर्गनायझेशन बनवल्या, का ज्या संघटना आहे त्यांच्याशी बोलणी केली, जागृती केली की एका जन आंदोलनाची गरज आहे. आणि त्याच्यातून ती जी कोपर्डीची घटना घडली त्याच्यानंतर या मोर्चाची रचना झाली.
आणि पहिल्यापासून माझा जो कार्यकर्ता म्हणून अनुभव आहे, चळवळीचा अनुभव आहे, मी गेली 1984 पासून चळवळीच्या प्लॅटफॉर्मवर काम करतो. मी असं केवळ पुस्तकातला किडा नाहीये. तर मला जे अनुभवाला आलं त्याच्यातून हे लक्षात आलं की मराठा समाजाचा मुख्य प्रश्न काय. तर मराठा समाजामध्ये नेतृत्वाची स्पर्धा आहे, राजकीय त्यांना एक असं त्याला काय ग्लॅमर आहे. आम्हाला म्हणजे कसं आहे, समाजामध्ये नेता होणार असेल तर प्रत्येकाला वाटतं नेता व्हायचं, भाषण करावं लागणार असेल तर प्रत्येकाला वाटतं मलाच भाषण करू दिलं पाहिजे, व्यासपीठावर बसायचं असेल तर प्रत्येकाला वाटतं मलाच व्यासपीठावर बसू दिलं पाहिजे. म्हणून मराठा क्रांती मोर्चाची रचना करताना मूक मोर्चा केला म्हणजे भाषण कोणाला करायची गरज पडू नये, व्यासपीठ दिलं नाही कारण कोणाला व्यासपीठावर जाण्याची स्पर्धा करावी लागू नये, कोणाच्या हातात माईक दिला नाही, कोणाला नेतृत्व दिलं नाही आणि कोणाला व्यासपीठ दिलं नाही. ही रचना मुद्दाम होऊन शास्त्रीय पायावर करण्यात आलेली होती. मराठा समाजामध्ये सामूहिक वैचारिक नेतृत्व प्रस्थापित व्हावं ही मराठा क्रांतीमुक मोर्चाची कल्पना होती. आणि मराठा समाजाची संख्या एवढी जास्ती आहे की कोणतीही संघटना उभी राहिली तर त्याला थोडे 2-5% लोक जरी भेटले मराठ्यातले तरी तो नेता होतो. त्यामुळे आज मराठा समाज एक झालेला आहे आणि तो मराठा क्रांती मोर्चातून एक झालेला नव्हता असं अपवाद निर्माण करण्याचं कारण नाही. मराठा समाज हा मराठा क्रांतीमुक मोर्चात संघटित झालेलाच आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत लाखोच्या संख्येने तो रस्त्यावर उतरलेलाच आहे. तो नव्याने संघटित नाही झालेला. मुळामध्ये पण या समाजाचा, भारतीय समाजासारखा एक दोष काय आहे, व्यक्तिपूजक समाज असल्यामुळे सामूहिक वैचारिक नेतृत्वाकडे त्याचा कल कमी असतो कारण त्याला कष्ट पडतात. व्यक्तिपूजा ही सोपी असते कारण आपण एकावर सोपून दिलं की झोपायला मोकळे, असा या समाजाचा, भारतीय समाजाचा एक दुर्गुण आहे, मूळ दुर्गुण. त्यात मराठा समाज पण येतो आणि मराठा समाज सुद्धा व्यक्तिपूजेच्या मागे लवकर धावतो. आणि आज जे चाललेलं आहे ही व्यक्तिपूजा आहे. आपण गेल्या 14-15 महिन्यापासून जे बघतोय, जे कष्टपूर्वक आपण निर्माण करू इच्छितो की सामूहिक नेतृत्व विकास झाला पाहिजे, जो ब्राह्मण समाज आहे, मारवाडी समाज आहे, जैन समाज आहे, पारसी समाज आहे, ज्यू समाज आहे, सिंधी समाज आहे, यांच्याकडे कुठे नेत आहे, पण यांची प्रगती झालेली आहे की नाही. म्हणजे हे समाज समाज म्हणून विकसित होतात, त्यांच्याकडे सामूहिक विचार प्रक्रिया आहे, सामूहिक समाज भान आहे, सामाजिक जाणीव आहे, सामाजिक कट्टरता आहे, पण कुठेही नेतृत्व नाही, कुठेही आंदोलन नाही, तरी ते प्रगती होतात आणि प्रभावही ठेवतात. मराठा समाजाला प्रगतीकडे जायचं असेल, आधुनिकतेकडे जायचं असेल तर त्याला आदर्श कोण ठेवणार आपण, ब्राह्मण, जैन, सिंधी, मारवाडी, गुजराती, हे जे समाज आहेत, पारसी, ज्यू, ह्या मायनॉरिटी समाजाचा आदर्श समोर ठेवावा लागेल. व्यक्तिपूजा करून आम्ही सगळ्या जगाला चॅलेंज देत राहिलो, व्यक्तिपूजा करून आम्ही सगळ्याला मांडी ठोकून म्हणत राहिलो या तुमच्यात किती दम आहे, तर याने प्रगती होणार नाही. कारण आव्हानं ही नव्या युगाची आव्हानं आहे, घटनात्मक आव्हानं आहे, कायद्याची आव्हानं आहे, लोकशाही प्रक्रियेची आव्हानं आहे, प्रशासनाची आव्हानं आहे. हे सगळ्याला तोंड द्यायचं असेल तर मैदानात गर्दी करून काही होईल का. गर्दी ही एका अवस्थेपर्यंत काम करते, जे आपण मराठा क्रांतीमुक मोर्चाने ऑलरेडी सिद्ध केलं. आता या पार्श्वभूमीवर आपण जरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे बघायचं असेल तर आपल्याला आधी नेतृत्वाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला पाहिजे, अकॅडमिकली, म्हणजे द्वेष म्हणून नाही तर वस्तुस्थितीसाठी. मग आता जरांगे पाटलांचं आंदोलन, त्यांनी अशा आंदोलन आधी पण केले, तिकडच्या 2-3 गावात त्यांनी आधी पण दीर्घ उपोषण केली होती, त्यांचं आंदोलन वारंवार होतंय, वस्तुस्थिती आहे. पण ते व्यापक झालं नव्हतं. आंदोलन व्यापक झालं ते लाठीचार्जमुळे. मग लाठीचार्ज ज्या दिवशी झाला त्या दिवशी नेमकं काय काय घडलं, कारण त्या दिवशी तिथे मीडिया नव्हता आणि लाठीचार्ज झाल्यानंतर शरद पवार पोहोचल्यानंतर तिथे मीडिया गेलेला आहे. म्हणजे जो लाठीचार्जचा ऍक्च्युअल प्रसंग आहे त्याचं वस्तुस्थिती रूप दर्शन कुठूनही बाहेर आलेलं नाही. आणि तेच एकमेव कारण आहे की हे आंदोलन एवढं मोठं झालेलं आहे. मग त्या दिवशी नेमकं काय काय घडलं याचा अभ्यास आपल्याला अजून झालेला नाही, ती वस्तुस्थिती अजून समोर आलेली नाही. नेमकं आंदोलन सुरू झालं तेव्हा काय झालं, दगडफेक कोणी केली, पोलिसांनी आधी मारलं का आधी दगड मारले, हे सगळे प्रश्न अजून कायम आहेत. सरकारने ते केलं नाही, हे सरकारचं फेल्युअर आहे. जे शरद पवारांचे कार्यक्रम ठरलेले असतात ते दुसऱ्या दिवशी जातात तिथे,
आणि शरद पवार तिथे गेले म्हणून हे आंदोलन याला राजकीय मूल्य प्राप्त झालं आणि त्याचं तिथे मीडिया गेला आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. ही वस्तुस्थिती आहे. नुसतं लाठीचार्ज महत्वाचा नाही, शरद पवार जाणं हे पण महत्वाचं. म्हणजे मग या आंदोलनाचा आपल्याला कल लक्षात येतो, नेतृत्वाचा कल लक्षात येतो. आणि मग तिथून जेव्हा पहिले 2 महिने या आंदोलनाला उंची मिळाली, मी स्वतः उन्हातानामध्ये 15 किलोमीटर चालत 14 ऑक्टोबर 2023 ला गेलो सभेला. आणि आम्हाला जरांगे पाटलांचा शब्द न शब्द ऐकण्यामध्ये तेव्हा एक आतुरता होती. समाजाचं रूप पाहायला आम्ही तिथे गेलो. 15 किलोमीटर दूर गाडी लावून आम्ही चालत गेलो, उन्हातानात गेलो. एक आत्मीयता सगळ्या समाजामध्ये होती, एक भव्य रूप, विराट रूप या समाजाचं दिसत होतं. याचा एक अभिमान वाटावा अशी ती परिस्थिती होते. कारण तोपर्यंत हे आंदोलन सगळ्या समाजाला चांगलं वाटत होतं. कोणत्याही जातीच्या समाजाला हे आंदोलन चांगलं वाटत होतं आणि एक उंची गाठली होती 14 ऑक्टोबर 2023 लाच. आता 31 ऑक्टोबर पर्यंत आंदोलनाची उंची चांगली होती. पहिलं उपोषण झालं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी शिंदे साहेब आले, 40 दिवसाची मुदत दिली, न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली. आणि 40 दिवसाच्या मुदतीनंतर मराठवाड्याचा प्रश्न जो होता, ज्याच्यासाठी आंदोलन सुरू झालं होतं, तो प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही वस्तुस्थिती आहे, हे जरांगे पाटील स्वतः सुद्धा मान्य करतात. पण या काळात सुद्धा तुम्ही जर सगळे व्हिडिओ काढून बघितले तर जरांगे पाटलांचे शब्द काय आहेत? मी मेलो तरी चालेल पण मी मराठ्यांना आरक्षण देणार. ते काल सुद्धा तेच शब्द बोललेले. म्हणजे त्यांच्या धरसोड वृत्तीमध्ये एक सुसंगती आहे. म्हणजे मी मेलो तरी चालेल पण मी मराठ्यांना आरक्षण देणार. जसं शिंदे साहेब म्हणतात मी छत्रपतीच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की मी मराठ्यांना आरक्षण देणार. शिंदे साहेबांनी तरी त्यांची शपथ खरी केली. ते आरक्षण चांगलं वाईट नंतरची गोष्ट, पण शपथेपुरतं त्यांनी ते आरक्षण दिलेलं आहे. मग आता शिंदे साहेबांची शपथ खरी झाली का जरांगे पाटलांची शपथ खरी झाली, हे आपण अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की चॅलेंज करायचं, मी करीन, मी देईन, मी आहे, हा व्यक्तिवाद आहे. याच्यामध्ये काय होतं की एकच माणूस देवत्वाला प्राप्त होतो आणि बाकी सगळे फक्त लोटांगण घालणारे अनुयायी असतात. याच्याने समाजाची प्रगती होईल का? याच्याने एका माणसाचं नेतृत्व आकाशाला भिडू शकतं, पण बाकी सगळे माणसं जमिनीवर राहतात. आणि मग तो माणूस वरून जो शब्द टाकील तो प्रोफेट, अ वर्ड ऑफ प्रोफेट असतो, म्हणजे प्रेषिताचा शब्द बनतो. आणि प्रेषिताच्या शब्दाला कधी पण मान्यता असते, त्याच्यावर विचार विनिमय होत नसतो. म्हणून तर मौलाना नोमानी साहेबांनी त्यांना महात्मा गांधी म्हटलं, त्यांना मौलाना आझाद म्हटलं, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं. कारण त्यांना प्रोफिटाच्या म्हणजे प्रॉफिटच्या शब्दाला मान द्यायची त्यांना पद्धत आहे त्यांच्याकडे. म्हणजे जे नोमानी साहेब करत होते, मौलाना सज्जाद नोमानी, त्यांच्या एकूण वर्तनामध्ये प्रोफेटचा शब्द हा फायनल असतो. परंतु मराठा समाजाला प्रगती करायची असेल तर प्रेषिताचा शब्द फायनल असून काही होणार नाही ना. इथे घटना आहे, इथे राजकीय प्रक्रिया आहे, लोकशाही प्रक्रिया आहे, या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया आहे, कोर्ट आहे, या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं ना. आकाशातून आलेल्या शब्दासारखं जरांगे पाटलांनी म्हटलं मी हे करीन, मी ते करीन, मी असं करीन, असं म्हटल्याने थोडी आपले प्रश्न सुटतात. त्यामुळे असं या सगळ्या वर्तनाचा जर अभ्यास केला तर ऑक्टोबर 2023 पर्यंत एक या आंदोलनाचा जोर आणि या आंदोलनामध्ये विश्वासार्हता खूप होती. पण जेव्हा हे आंदोलन महाराष्ट्रात स्तरावर गेलं, म्हणजे महाराष्ट्रातलं सरसकट कुणबीकरणाचा विषय आला, त्यावेळेला याला विरोध सुरू झाला. मग भुजबळ साहेब पिक्चर मध्ये आले, मग बीडची जाळपोळ, माजलगावची जाळपोळ, मग जरांगे आणि भुजबळ यांचं भांडण लागलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा 20 डिसेंबरच्या सभेमध्ये बीडच्या हे सरसकट महाराष्ट्रातलं कुणबीकरणही बाजूला पडलं. त्याच्यानंतर आला विषय सगळे सोयरेचा. तुम्ही अख्खा 20 डिसेंबर पासून ते 26 जानेवारी पर्यंत जरांगे पाटलांच्या प्रत्येक भाषणामध्ये ऐका. म्हणजे मी तुम्हाला तारीख देतो, 20 डिसेंबर ते 26 जानेवारी सगळे भाषण तुम्ही काढून बघा. जे मुंबईला चाल करून गेले त्यातले सगळे भाषण बघा. फक्त सगळे सोयरे आणि सगळे सोयऱ्याची मागणी. आणि जो ड्राफ्ट मनोज जरांगे पाटलांनी आणि सुमित भांगेंनी तयार केला
तो ड्राफ्ट त्या ठिकाणी मान्य केला गेला शिंदे साहेबांनी. 16 फेब्रुवारीला त्याचं कायद्यात रूपांतर करायचं आश्वासन दिलं होतं, ते शिंदे साहेबांनी पूर्ण केलेलं नाही. परंतु त्याच्यानंतर सुद्धा काही दिवस सगळे सोयरेचाच विषय राहिला. मग सगळे सोयरेच्या नंतर अचानक उपोषण सुरू केलं आणि त्या उपोषणाच्या तंत्रीमध्ये जरांगे पाटलांनी भाजप, ब्राह्मण, RSS या आणि फडणवीस यांच्यावर प्रचंड आगपाखड केली आणि त्या दिवशी खरं या आंदोलनाला आणखी जातीय रूप प्राप्त झालं. म्हणजे मी का सांगतो, कारण आज जे घडतंय त्याला मागच्या 10-15 महिन्याची पार्श्वभूमी आहे. तर याच्यामध्ये याच्यात सलगता आहे, सुसंगती आहे की जे त्यांनी नोव्हेंबर 2023 पासून बोलत आले किंवा धरसोड करीत आले, मागणी बदलत आले, ते सगळं आताही घडतंय. मी आरक्षण मिळवून देतो, माझा जीव गेला तरी चालेल, माझी मान कापली तरी चालेल, मी आरक्षण मिळवून देणार, मी मराठ्यांना न्याय मिळवून देणार, हे फक्त शब्द आहेत. हे सरकार बनवणार नाहीत. म्हणजे जरांगे पाटील काही सरकार बनवणार नाहीयेत, म्हणजे ते स्वतः काही तिथं निर्णय प्रक्रियेतून काही देऊ शकणार नाहीयेत. म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी जरांगे पाटील काही सरकार बनवून करणार नाहीयेत, युवकांचे प्रश्न तसे सोडवणार नाहीयेत, आरक्षणाचा प्रश्न ते काही सरकार बनवून सोडवणार नाहीयेत. म्हणजे विषय बघा की ते जर सरकार बनवणारच नाहीयेत, मग सरकार कोण बनवणार आहे हे तर आज डिक्लेअर झालेलं आहे. एक तर महाविकास आघाडी सरकार बनवणार आहेत. मग महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर यांचे विषय आहेत का? समजा महायुती सरकार बनवणार आहेत, मग महायुतीच्या अजेंड्यावर यांचे विषय आहेत का? म्हणजे रियालिटी मध्ये बघितलं पाहिजे ना, आपण वास्तव चित्र बघितलं पाहिजे ना की हे प्रश्न सुटणार कसे. हे प्रश्न आपल्याला जर सोडवायचे असतील तर प्रॅक्टिकली शक्य असलेला, व्यवहारात शक्य असलेला पर्याय सांगावा लागेल. आणि हा पर्याय जरांगे पाटलांच्या कोणत्या शब्दातून झलकलेला तुम्ही पाहिला? वर्षभर आम्ही किती ताकद सिद्ध केली, आता काही सिद्ध करायचं राहिलंय का? म्हणजे अगदी कालचा नारायणगडाचा मेळावा सुद्धा दैदिप्यमान झाला. म्हणजे समाज म्हणून समाजाने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, समाजाला नतमस्तक व्हावं इतकं समाज एकत्र राहिलेला आहे. परंतु जरांगे पाटील नेता म्हणून प्रॅक्टिकल काही सोल्युशन कडे जात आहेत का? तर असं काही दिसत नाही. म्हणजे इलेक्शन लढवण्याच्या भूमिकेतून सुद्धा ते दिसलं नाही, इलेक्शन मधून बाहेर पडण्याच्या भूमिकेतून सुद्धा ते दिसत नाही. तुम्ही कोणालाही मतदान करा, म्हणजे काय आपापल्या सत्सद विवेक बुद्धीने मतदान करा, अशी कालची त्यांची घोषणा आहे. मग जे सरकार येईल त्या सरकारकडे मानगुटीवर बसून आपण काम करून घेऊ. म्हणजे काय करू? पुन्हा वर्षभर जसं आंदोलन केलं तसं आंदोलन करू. पण व्यवहारात हा काय होणार, त्याच्यासाठी कोणत्या तरी पक्षाशी आपण वाटाघाटी केल्या पाहिजे की नाही, त्यांच्या अजेंड्यावर आपले विषय आले पाहिजे की नाही, मग जो अजेंड्यावर विषय घेईल त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे की नाही, हे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आता मी 2-3 महिन्यापूर्वी काही एक मांडणी केली होती, ते सांगितलं पण होतं सगळ्यांना. त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, मराठा समाजाच्या आंदोलनासमोर 4 पर्याय आहेत. 4 पर्याय आहेत, त्यातला कोणता तरी एकच पर्याय घेतला पाहिजे. म्हणजे पहिला पर्याय आहे की तुम्ही महाविकास आघाडीकडे जा, त्यांना पूर्ण पाठिंबा द्या, त्यांच्याकडून आपले प्रश्न सोडून घेण्याचा मार्ग तयार करा. ते जर तयार असतील तर बेस्ट, सगळ्यांनी त्यांच्या मागे उभे राहा. पण त्यांची जर तयारी नसेल तुमचा अजेंडा घेण्याची, तर महायुतीकडे जाऊन विचारा की ते आपला अजेंडा घेऊन काम करतात का. करत असतील तर त्यांना पाठिंबा द्या. हे दोन्ही आपल्याला नको असं वाटत असेल तर मग तुम्ही स्वतः सरकार बनवा. आणि मला खात्री आहे जरांगे पाटलांचं एवढं मान्यता समाजामध्ये आहे की त्यांनी जर स्वतंत्र आघाडी उभी केली असती तर सरकार बनवून ते जे पाहिजे ते प्रश्न सोडवायला मोकळे राहिले असते. म्हणजे त्यांना ती शक्ती मिळाली असती राजकीय प्रक्रियेतली. मग अशी संपूर्ण ताकद लावून आपण इलेक्शन लढवा. त्यात संभाजीराजे असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, संभाजी ब्रिगेड असतील, मेटेताईंचा शिवसंग्राम असेल, असे सगळ्यांना बरोबर घ्या आणि एक आघाडी स्थापन करा. आणि तुम्ही राजरत्न आंबेडकरांना घ्या, नोमानींना घ्या, माझं काहीच म्हणणं नाही, पण शक्ती एवढी उभी करा की तुम्ही सरकार बनवू शकाल, केजरीवाल पॅटर्न म्हणून किंवा बाळासाहेब ठाकरे पॅटर्न म्हणून. तरी सुद्धा चाललं असतं की आपल्या हातात शक्ती आली असती प्रश्न सोडवण्याची. तो तिसरा पर्याय सुद्धा यांनी घेतला नाही. मग चौथा पर्याय असा होता की पूर्णपणे सामाजिक राहावं
निवडणुकीचं जेव्हा आचारसंहिता लागली त्या दिवसापासून तर निवडणुकीचं मतदान होईपर्यंत आपलं काही काम नाही, समाज जे करील ते करील. म्हणजे आपलं पण या ठिकाणी काय म्हणता येईल, आपण शुद्ध राहू शकतो. राजकीय नाही असं म्हणण्याला तेव्हा अर्थ प्राप्त होऊ शकतो. आता त्यांनी म्हणणं की मी कुठलाही राजकीय विचार करत नाही, आता त्या गोष्टीला राजकीय नाही असं म्हणता येईल का आपल्याला? तुम्ही बघा की त्यांनी 2 महिन्यापासून काय सांगितलं की मला फडणवीसांचा राजकीय एन्काउंटर करायचं, मला भाजपचा सुपडा साफ करायचा आहे, आणि काल म्हटलं की मला कोणताही समाजावर विचार लादायचा नाही. मग आता सांगा की याच्यात सुसंगती नाहीये. समाजाकडे तर मेसेज गेलेला आहे की मला राजकीय काय करायचं आहे ते. मग आज म्हणणं की मला कोणतीच भूमिका नाही, याच्यावर कसा समाज विश्वास ठेवेल? म्हणजे समाजामध्ये ऑलरेडी पेरलंय की आपल्याला भाजपला हरवायचं आहे, आणि आज म्हणणं की मी कोणतीच भूमिका घेत नाही, हे होणार नाही ना. तुम्ही ऑलरेडी पॉलिटिकल आहात. तुम्ही फक्त उमेदवार उभे करत नाही. जसं सज्जाद नोमानींचं उदाहरण घेतो मी. सज्जाद नोमानी साहेब हे जे आहेत, हे धर्मप्रसारक आहेत. त्यांना राजकीय भूमिका आहे, त्यांचं मिशन आहे जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार निवडून आणण्याचं. ते पॉलिटिकल नाही असं म्हटले का कधी? आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचं नोमानी साहेबाचं जे स्वप्न आहे ते त्यांची राजकीयच खेळी आहे. तसं जरांगे पाटलांनी ऑलरेडी राजकीय भूमिका जाहीर केलेली आहे, जरी काल ते म्हणत असले मी राजकीय नाही तरी. त्यामुळे ते निवडणुकीतून बाहेर नाहीत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते निवडणुकीचा पार्ट आहेत, त्यामुळे या निवडणुकीची जबाबदारीतून ते सुटू शकत नाहीत. उद्या जे सरकार येईल ते काम करील की नाही याचा आज त्यांना गॅरंटी सांगावी लागेल. मराठा समाजाला हे सांगावं लागेल की तुम्ही कोणाला मतदान करायचं, आणि करायचं तर का करायचं. तुम्ही तुमच्याच पद्धतीने मतदान करा असं सांगणं आता शक्य नाही, कारण त्यांनी गेली 6 महिने एक प्रचार केलेला आहे. त्या प्रचाराला विसरलेली नाहीये जनता. म्हणून तुम्ही सगळे पत्रकार लोक, मीडिया काय म्हणतात की जरांगे पाटलाच्या कालच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला फायदा होईल, असं म्हणायला आधार आहे ना काही. तुम्ही निराधार थोडी म्हणताय असं. म्हणजे त्यांनी पॉलिटिकली ही इज स्क्यूड, म्हणजे एका बाजूला ते कललेले आहेत ना. म्हणजे कलणार असाल तर जबाबदारी पण घ्या. मग ते लोक काम करतील का याची गॅरंटी पण घ्या. तुम्ही काही निर्मळ नाही ना पॉलिटिक्स मध्ये. आता तुम्ही पॉलिटिक्स मध्ये आहात, भूमिका करता आहात, समाजाला काही सांगत आलेले आहात. जातीवादी भूमिका आपण घेतलेली आहे, आणि जातीवादी भूमिका म्हणत असताना आपण 3 गटाचं एकत्रीकरणाचं मिशन समोर ठेवलंय. ते झालं नाही, ते होणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं. मीच एकमेव माणूस आहे विलन ठरलेला की मी सांगत होतो हे होणार नाही म्हणून, पण ते झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. मला आणि 3 घटकांना एकत्र करायचं आणि बाकीच्यांना वगळायचं, याला जातीवाद नाही म्हणत तर काय म्हणतात? जिथे जरांगे पाटलांना सगळा समाज मागा आहे, जातीपातीच्या पलीकडचा समाज त्यांच्या मागे आहे. मीच तुमच्याकडेच इंटरव्ह्यू केला होता, तेव्हा सांगितलं होतं की जागतिक क्रांतीचे प्रणेते ठरण्याची त्यांच्यात धमक आहे, इतकं त्यांच्यात मटेरियल आहे. तर जरांगे पाटील मोठीच व्यक्ती आहे, त्यांच्याकडे चांगलंच शक्ती आहे, समाजाचा त्यांना पाठिंबा आहे, गरिबांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांना जातीचं धर्माचं नाव द्यायची काही गरजच नव्हती. ते उभे राहिले की आपोआप पाठिंबा मिळणार आहे त्यांना. परंतु जरांगे पाटलांचं स्वतःच्या शक्तीबद्दलचं आकलन पण कुठेतरी कमी जास्त आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्याकडे एक कमतरता आहे, जी छत्रपती शिवरायांची आपली रणनीती होती की त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हे कोणी नाकारू शकत नाही, छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये 6 ब्राह्मण होते, 8 पैकी 6 ब्राह्मण होते. एक कायस्थ प्रभू होते जे आज ब्राह्मणामध्येच गणले जातात, आणि एक सेनापती सरसेनापती फक्त मराठा होते. मग आता छत्रपतींचा आम्ही आदर्श घेऊन चाललेलो आहोत. त्यांनी मुसलमानांना सुद्धा जवळ केलं होतं, हे छातीटोकपणे आपण सांगतो, त्यात अनऐतिहासिक काही नाही, ते ऐतिहासिक असू शकतं. परंतु त्यांनी ब्राह्मणांना पण जवळ घेतलं होतं, हेही सांगावं लागेल ना. मग छत्रपतींचा जो राजकारणाचा भाग होता किंवा हिंदवी स्वराज्याची रणनीती होती, त्याच्यामध्ये सगळ्यांना त्यांनी सोबत घेतलं होतं, कोणाला वगळलं नव्हतं. जो आपल्या बरोबर येईल तो आपला, ही भूमिका होती. त्यांनी जातीचं पातीचं नाव कधी घेतलं नाही.
तर मला असं म्हणायचं आहे की जरांगे पाटील हे सुदैवाने समाजाच्या नशिबाने खूप मान्यता प्राप्त नेते आहेत. त्यांचं नेतृत्वाचं वर्तनात थोडा अभ्यासपूर्वक झालं पाहिजे. त्यांनी टीम बनवली पाहिजे, विचार करणाऱ्यांची त्यांच्याकडे फळी उभी राहिली पाहिजे, रणनीती त्यांनी लवकर ठरवली पाहिजे आणि रणनीती करत असताना यश अपयश कसं मिळेल याच्याबद्दलचं विश्लेषण करायला त्यांनी सुरुवात केली पाहिजे. आणि मराठा आरक्षणाचा विषय सोडविण्याची, मी पुन्हा सांगतो, मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची कोणतीही योजना जरांगे पाटलांकडे नाही. ती 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांच्याकडे होती. सरकार ते करायला तयार होतं. मराठवाड्यातला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा इश्यू सुटण्यासारखा होता. त्याच्यानंतर जे जे प्रश्न आले ते प्रश्न मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला पुरेसे नाहीत. आणि आत्ताच्या घडीला जरांगे पाटलांकडे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळवून देण्याची कोणतीही योजना नाही. ते सरकार आता बनवणार नाहीत, वस्तुस्थिती आहे. त्यांनी महाविकास आघाडीला मतदान द्यायला सांगितलं तरी ती महाविकास आघाडी काही ओबीसीत आरक्षण देत नाही. महायुतीचं सरकार आलं तर तेही ओबीसीत आरक्षण देत नाही. त्यामुळे ओबीसीतून मराठा समाजाचं आरक्षण आम्ही देणारच, मान कापली तरी देणारच, मी देणारच, या म्हणण्याला आता व्यवहारात काही अर्थ नाही. हे मराठा समाजाने समजून घेतलं तर नवा मार्ग, नवी दिशा सापडू शकते. जरांगे पाटलांच्या नेतृत्वात तुम्हाला काही पदरातही पाडून घेता येऊ शकतं. हे समजून घेण्याचा विषय, एवढंच मला वाटतं. सर, तुम्ही अगदी खोलात नेऊन उत्तर दिलेत, त्यामुळे अनेक प्रश्न पडलेत. पहिला प्रश्न असा आहे की त्यांच्या म्हणजे त्यांच्या नेतृत्वामध्ये किंवा त्यांच्यावर विश्वासार्हता कमी होण्याची म्हणजे कारण मला म्हणजे तुमच्या विश्लेषणातून अशी वाटतात की धरसोड वृत्ती आणि एका विशिष्ट नेतृत्वाकडे असलेला कल, यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली असं तुम्हाला म्हणायचं? नाही नाही, त्यांची एका विशिष्ट नेतृत्वाकडे कल नाहीये. त्यांनी शिंदे साहेबांच्या आघाडीला कायम सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे. त्या मानाने त्यांनी शरद पवारांच्या बाजूने कधी बोललेले नाहीये. मी तुम्हाला फक्त एक को इन्सिडेंट सांगितला की शरद पवार दुसऱ्या दिवशी तिथे गेले आणि आंदोलनाची प्रसिद्धी जास्त झाली. त्यांनी त्याच्या उलट एक गोष्ट केली की त्यांनी विशिष्ट नेतृत्व आणि विशिष्ट पक्षाला टार्गेट केलं. जर मराठा समाज म्हणून भूमिका घेणार असाल तर मग आपल्याला अशी जातीच्या आधारावर किंवा अशा तकलादू आधारावर भूमिका घेता येणार नाही. जे तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न सांगताय, जे तुम्ही युवकाचे प्रश्न सांगताय, जे तुम्ही रोजगाराचा प्रश्न सांगताय, शिक्षणाचे प्रश्न सांगताय, हा जागतिकीकरणाचा, फ्री मार्केट इकॉनॉमीचा परिणाम आहे. शेतीची वाताहत झाली ती ग्लोबलायझेशन मुळे झालेली आहे किंवा इकॉनॉमिक लिबरलायझेशन मुळे झालेली आहे किंवा इकॉनॉमिक रिफॉर्म्स मुळे झालेली आहे. त्याला तर काँग्रेस जबाबदार आहे ना. आता मोदी आलेत समजा 10 वर्षापासून, परंतु ही तर जुनीच रणनीती आहे ना. म्हणजे आता राहुल गांधी जरी पंतप्रधान झाले असते तर जरांगे पाटील म्हणतात ते प्रश्न सुटले असते का? कारण हा धोरण परिवर्तनाचा प्रश्न आहे. याला फडणवीस किंवा भाजप आता लगेच काही देऊ शकत नाही. ते सगळे त्या पॉलिसीचाच फक्त पुढे घेऊन चाललेले आहेत. 91 ला जे मनमोहन सिंग आणि नरसिंहरावाने सुरू केलेली जी आधुनिकीकरणाची प्रक्रिया आहे, आर्थिक आधुनिकीकरणाची, इकॉनॉमिक ग्रोथ बेस्ड जी प्रक्रिया आहे, तीच सगळे पुढे घेऊन जात आहेत. आणि त्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, विषमता, शेतीचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, हे त्याचा अपरिहार्य परिणाम आहे. आता जरांगेंनी निवडणुकीमध्ये मधून माघार घेतली. मला याबद्दलच विचारायचंय की हे जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली, हे पूर्वी कधीतरी ठरलं होतं का आणि त्यांच्या रणनीतीचाच एक भाग आहे का? तुम्ही म्हणताय की महाविकास कोणालाही मतदान करा असं जरांगे म्हणतात, तरी पण रोख ठरलेला आहे की महायुतीच्या विरोधात मतदान करायला ते अप्रत्यक्षपणे त्यांनी कधीतरी सांगितलेलंच आहे किंवा आता पण ते अप्रत्यक्षपणे सांगतातच आहेत. आपण जरा कन्सिस्टंटली समजून घेऊ की जेव्हा त्याने उपोषण केलं, कधी अधिवेशन झालं, म्हणजे आपलं विशेष अधिवेशन झालं फेब्रुवारीमध्ये, आणि सगळे सोयरेचा आदेश दिला नाही, अधिसूचना निघाली नाही. त्याच्यानंतर त्यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या तंद्रीमध्ये त्यांनी फडणवीस, भाजप, ब्राह्मण या सगळ्यांना खूप वाईट वाईट बोलले. तिथपासून त्यांचं भाजपच्या विरोधात, फडणवीसांच्या विरोधात एक असं सलगपणे ते बोलत आलेले आहेत.
ते बोलू द्या, मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही, फक्त समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. तसा उपयोग होताना काही दिसत नाही त्याच्यातून. दुसरी गोष्ट, सरकार प्रत्येक गोष्टीला जबाबदार असेल ना, कारण शिंदे साहेबांकडे मराठा आरक्षणाचा विषय सोपविलेला आहे असं फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. मग शिंदे साहेबांनी कधी म्हटलं का नाही मला अधिकार नाहीयेत तुम्हाला हे देण्याचे, मला अधिकार नाहीत तुम्हाला ते देण्याचे, असं तर शिंदे साहेब कधी म्हणाले नाही. म्हणजे शिंदे साहेबांना एम्पॉवर केलेलं असताना, शिंदे साहेबांनी जरांगे पाटलांचा रेग्युलर संवाद होत असताना, म्हणजे फोनद्वारे त्यांचा डायरेक्ट संवाद झाला, शिवाय ते सामंत असतील, भुमरे मामा असतील, किंवा आणखी अब्दुल सत्तार असतील, किंवा चिवटे असतील, मंगेश चिवटे असतील, जरांगे पाटलांशी तर शंभूराज देसाई असतील, जरांगे पाटलांशी रेग्युलर मिटिंगा होत राहिलेल्या आहेत. मग सरकारचे जे घटक आहेत त्यांच्या मिटिंगा होतात, त्या मिटिंगामध्ये नेमकं काय चर्चा झाली त्याचा कुठे तपशील बाहेर आला का? सरकारचे मेसेज घेऊन आलेले लोक काय चर्चा करतात का ते सांगतात फडणवीसांच्या आणि भाजपच्या विरोधात बोलायला? म्हणजे प्रश्न हे समजून घेण्याचा आहे की सरकार कोण आहे, तर ज्यांच्याकडे आरक्षणाचा विषय दिला मराठा समाजाच्या, मराठा प्रश्न ज्यांच्याकडे सोपवला ते शिंदे साहेब सरकार आहे. शिंदे साहेबांचे माणसं तुम्हाला रेग्युलर भेटतात, मग ते नेमकं काय सांगतात हे प्रकट झालेलं नाही. आणि त्या शिंदे साहेबांच्या कोणत्याही व्यक्ती विरुद्ध, अगदी अब्दुल सत्तारांच्या विरुद्ध सुद्धा जरांगे पाटील एक शब्द कधी जास्तीचा बोललेले नाही किंवा त्यांच्याकडे निगेटिव्ह असं काही म्हटलेले नाही. म्हणजे काय आहे की सरकारला दोष देताना आपण पार्शलिटी करतोय का, आपण दुजाभाव करतोय का, याचाही विचार केला पाहिजे. हा एक मुद्दा. आता तुम्ही जे म्हणताय की हे का ठरलेलं होतं का आधी असं करायचं, त्याच्याकडे येऊ. जुलैमध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं की या तारखेपर्यंत नाही दिलं तर मी असं करीन, या तारखेपर्यंत नाही दिलं तर मी तसं करीन, मग अचानक भाजपने खेळी केली की इलेक्शन लांबणारे असे एक नॅरेटिव्ह प्रस्थापित केला. मग जरांगे पाटील म्हणले थांबू आपण, आता इलेक्शन लवकर होणारच नाही. पण इलेक्शन वेळेवर लागली. त्या वेळेला जरांगे पाटलांनी जाहीर काय केलं की जे जे इच्छुक आहेत त्यांनी मला येऊन भेटा. 800 लोक तिथे आल्याच्या किती मीडियावरती मुलाखती झाल्या, त्या 800 लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही आता फॉर्म भरा, फक्त मागे घ्यायची तयारी ठेवा, एकालाच मी ठेवणार. आता हे काय त्यांनी सगळ्यांना सांगूनच केलेलं होतं ना. त्या ठिकाणी 90% लोक म्हणले ते इलेक्शन लढवायचं, 10% म्हणले ते इलेक्शन मध्ये पडू नका. मग त्यावेळेला त्यांनी समाजाचं ऐकलं असं आपण गृहीत धरू, तिथे असलेल्या समाजाचं ऐकलं त्यांनी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यापक मिटिंग झाली, त्यामध्ये सुद्धा हेच ठरलं. जरांगे पाटलांची प्रत्येक कृती ही समाजाच्या साक्षीने ठरलेली आहे ना, विचार करून ठरलेली आहे ना. आणि उमेदवार फॉर्म भरले सगळ्यांनी. त्या दिवशी त्यांनी स्क्रीनिंग केलं असतं, उमेदवार जे आलेले आहेत त्यातले ठराविक 2 लोकांनी 4 लोकांनीच फॉर्म भरा, इतके फॉर्म भरू नका. ते कोणी भरायचे याचा अभ्यास करायला पाहिजे होता. म्हणजे आता चयन करणं सोपं झालं असतं ना. सगळ्यांनी फॉर्म भरा, मग सगळ्यांची माग घ्यायची डेट आली, मग मी आदल्या दिवशी डिक्लेअर करतो असं सांगितलं. मौलाना नोमानी आणि आनंदराज आंबेडकर हे पिक्चर मध्ये नंतर आलेले आहेत सर. इलेक्शन मध्ये फॉर्म भरणे, इलेक्शनचा निर्णय करणे हे सगळं आधीच झालेलं आहे. त्यांच्या यादीवर थोडी हा निर्णय अवलंबून होता. त्यामुळे हा निर्णय विचार करत करत आलेला विषय आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा माघार घ्यायच्या ठराविक लोकांनी आणि एखाद्याने उभं राहायचं, तर त्यांनी सांगितलं 2 दिवस लोकांना की तुम्ही तुमचं ठरवा कोणाला एकाला ठेवायचं, बाकी सगळे मागे घ्या. का तर जरांगे पाटील सांगू शकत नाही त्या 15 लोकांपैकी की तू एकटाच राहा, बाकी माघार घ्या म्हणून. अंगोली निर्देश करणं एवढं सोपं नाही सर मराठा समाजामध्ये. नाही ऐकलं तर काय, राजकारणामध्ये नाही ऐकण्याची शक्यता गृहीत धरावी लागते. बरोबर बरोबर. मग जरांगे पाटलांचं देवत्वपणाला लागलं असतं तिथे. म्हणून मग त्यांनी तुम्हीच करा असं म्हटलं. मग ते करणार नाही ही वस्तुस्थिती आहे ना. मग ते झालं नाही, मग आता ते होत नाही. कोणाला तिकीट द्यायचं ते सांगता येत नाही, आणि ते द्यायचं नव्हतं असं म्हणता येत नाही, कारण तुम्ही मतदारसंघाची नावं घोषित केली. कुठे कोणाला पाडायचं, कुठे कोणाला पाठिंबा द्यायचा, कुठे उमेदवार द्यायचे, तर प्रातिनिधिक तरी तुम्ही घोषणा केली ना.
म्हणजे तुमचं इंटेन्शन अधिक अधिक पुढे गेलेलं आहे ना. मग इंटेन्शन जेव्हा तुमचा हेतू पुढे गेलेला आहे तेव्हा तुमच्या लक्षात येते की मी आता उमेदवार एक देऊ शकत नाही, कारण ऐकणार नाहीये ते फॉर्म भरलेले लोक. देवत्व हे समाज भोळ्या समाजाला मान्य असतं, राजकीय फॉर्म भरणाऱ्यांना मान्य नसतं. ही वस्तुस्थिती आहे, व्यवहार आहे. याला काही म्हणजे राजकारणात फॉर्म भरणारा माणूस 100% काही निर्मळ असेल असं नसतं, त्याला हेतू असतो काही नाही. बरोबर. आणि त्या दृष्टीने त्यांना हे संकट आलं की एक कसा निवडायचा. बरं निवडायचा, पण मी निवडतोय म्हटल्यानंतर तो नाही निवडून आला तर ही जबाबदारी त्यांना प्रथम पुरुषी घ्यावी लागेल ना. म्हणजे जरांगे पाटील असा नेता आहे, महान माणूस आहे की जो स्पर्धेत न उतरता पहिला येतो. हे वाक्य महत्वाचं आहे, किती याच्यावरती ट्रोल होईल सांगता येत नाही. बरोबर बरोबर सर. पण जेव्हा तुम्ही कोटी कोटी समाजाला वेठीला धरतात, त्याला प्रश्न मी सोडवणार असे आशा दाखवता, त्यावेळेला तुम्ही प्रथम पुरुषी जबाबदारी काय घेणार? तुम्ही कसं सिद्ध करणार की तुम्ही हे करणाऱ्या पैकी आहात? ते एक संधी होती इलेक्शन, पण ते नाही घेतली ना त्यांनी. हा एक अचानक त्यांना झालेला साक्षात्कार नाहीये, हे त्यांना समोर दिसलेलं संकट आहे. नोमानी साहेबांची यादी आली नव्हती का? नोमानी साहेबांची यादी आली होती, पण मुस्लिम समाजाचं इलेक्शनचं जे धोरण आहे ते वेगळं आहे. ते जरांगे पाटलांना समजलं की नाही मला सांगता येत नाही, पण समजलं नसण्याची जास्ती शक्यता आहे. मी त्याच दिवशी सांगितलं होतं, नोमानीला जेव्हा ते भेटायला गेले त्याच दिवशी सांगितलं होतं की हे प्रकरण मराठ्यांशी जुळणार नाही. त्यांचा इलेक्शन अजेंडा वेगळ्या पद्धतीने ते राबवतात. ते इलेक्शनच्या 4 दिवस आधी ठरवतात कोणत्या मतदारसंघात कोणाला मत द्यायचं. ते असे प्रकट करीत नाही सरसकट. त्यांचा आदेश गुप्त असतो, तो फतवा असतो. आणि त्यांना मुस्लिम उमेदवार जास्ती निवडून आणणे ही पहिली प्रायोरिटी असते, पहिलं प्राधान्य असतं. आणि नंतर भाजपला पाडणे हे दुसरं प्राधान्य असतं. आता जरांगे पाटलांचं त्यांच्याशी जुळतच नाही मुळामध्ये, तरी त्यांनी यादी दिली होती 25 मतदारसंघात की तुम्ही इथे काही ठिकाणी हे उभे करा म्हणून. पण ते सरसकट मराठ्यांना पाठिंबा देतील अशी सुतराम शक्यता नव्हती. याची जाणीव कदाचित त्यांना उशिरा झाली असावी. राहिला प्रश्न आनंदराज आंबेडकर आणि यांचा, राजरत्न आंबेडकरांचा, ते त्यांच्या सीट पुरते जागा मागू शकत होते, पाठिंबा मागू शकत होते, आणखी 2-5 सीटचा पाठिंबा ते घेऊ शकत होते. पण बौद्ध समाज जो आहे, ज्याला दलित म्हणतात, तो आता वंचित आघाडीच्या मागे आहे. हे तर आपल्याला अनेक इलेक्शनचा अभ्यास आहे ना. त्यामुळे तो पूर्ण अंशाने येणार नाही. पण जरांगे पाटलांना मराठ्यांच्या शक्तीवर विश्वास का नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे ना. नाहीतर ही गोष्ट तर महिन्याभरापूर्वी पण माहिती होती, गेल्या वर्षी पण माहिती होती, 6 महिन्यापूर्वी पण माहिती होती ना आपल्याला की किती ठिकाणी मराठा निवडून आणू शकतो. जेव्हा जुलैमध्ये तुम्ही फडणवीसांचा एन्काउंटर म्हणला, म्हणजे आता अलीकडे पण ते वारंवार बोलले, भाजपला सुपडा साप म्हणले, त्या दिवशी नोमानी आणि आनंदराज आंबेडकर पिक्चर मध्ये नव्हते. मराठ्यांच्या ताकदीवर आम्ही तुमचा सुपडा साफ करू, मराठ्यांच्या ताकदीवर फडणवीसांचं एन्काउंटर करू, हीच भाषा होती आणि तेच भरोसा होता. मग आता काल काही वेगळं घडलेलं नाहीये. घडलंय ते एवढंच की या स्पर्धेत जर मी हारलो तर काय, मग माझं देवत्व संपून जाईल. या व्यक्तिगत का नको म्हणतो आम्ही. मराठा क्रांती मूक मोर्चाची जी रचना होती शास्त्रीय दृष्टीने केलेली, ती याच्यासाठी होती की व्यक्ती हा परिपूर्ण नसतो. समाजाने सामूहिक वैचारिक नेतृत्वाच्याच आधाराने प्रगती करावी लागते, तर आधुनिक जगात आपण जाऊ शकतो पुढे. हे व्यक्तिगत ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा समाजाला भोवतात, समाजाला सहन कराव्या लागतात. आणि ते कालचं उदाहरण तसं आहे. आता प्रॅक्टिकल काय चुकतं ते सांगतो मी. की निवडणूक म्हटलं की सगळ्या गोष्टी येणार. निवडणूक म्हणलं की निवडणुकीचा प्रचार येणार, जाहीरनामा येणार, निवडणुकीचे मुद्दे येणार, निवडणुकीचं तुम्हाला कमिटमेंट येणार, आणि यंत्रणा बूथ पर्यंत प्रत्येक यंत्रणा. 2 लाख पत्रक छापायचे तर तुम्हाला किती पैसे लागतात, उमेदवाराची ती तयारी लागते. चिन्ह, तुमच्या सगळ्या उमेदवाराचं चिन्ह वेगवेगळं असणार, कारण तुम्ही पक्ष केलेला नाहीये. मग ते कसं संगतीने प्रचार कसा करणार. परत असं आहे की 10 पैकी एकच उमेदवार निवडला तर उरलेले 9 थोडी त्याचा प्रचार करणार आहेत. म्हणजे समाजामध्ये जो उभा राहील त्याची जबाबदारी ती निवडून येण्याची. जरांगे पाटील काही प्रत्येक मतदारसंघात जाऊ शकणार नाही.
या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर निवडणूक यंत्रणा, निवडणूक योजना, निवडणुकीचा जाहीरनामा अशी कोणतीही तयारी जरांगे पाटलांची किंवा त्यांच्या उमेदवाराची नव्हती. ज्यांची होती, जे अप्रोच झाले आणि तयारी होती, ते कुठल्या तरी पक्षातलेच ऑलरेडी प्रस्थापितापैकीच एखादा दुसरा होता, त्यांची असू शकते. पण मग त्यांना निवडून आणून ते थोडी आरक्षणाच्या बाजूने बोलणार आहे. बरं, या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत आरक्षण मुद्दा बाजूला पडला असं जरांगे पाटील स्वतःच सांगत होते. ह्यातले 10-5 निवडून आले असते तरी ओबीसीत आरक्षण देण्याची कुठली शक्यता नव्हती. मग समाजाने विचारलं असतं तुमचे उमेदवार काय करतात. पण असं एकदम टोकाला जायची गरज नव्हती. 5-10 जरी निवडून आले असते तर विधिमंडळामध्ये आवाज पोचला असता, तिथे आपला मुद्दा राबवता आला असता, बोलता आला असतं, इतर आमदारांचं प्रबोधन करता आलं असतं, एक संधी मिळाली असती आणि त्याने जरांगे पाटलांची काही बदनामी झाली नसती. 15 उभे केले, 5 निवडून आले तरी जरांगे पाटलांची काही बदनामी झाली नसती. त्यात काही जरांगे पाटील तर स्वतः फायदा घ्यायला जाणार नव्हते तिथे. पण एक समाजाचं प्रतिनिधित्व विधिमंडळात गेलं असतं, जे समाजाने निवडून आणलेलं असेल तर त्याचा नक्की काही ना काही फायदा झाला असता. परंतु तो साकल्याने विचार काल केला गेला नाही. आणि जरांगे पाटलांचं एक कमतरता आहे की ते विचार करणाऱ्या लोकांना बरोबर घेत नाही, कारण ते प्रेषित मानत नाही ना. जे अभ्यासक असतात, विचारक असतात, ते स्वयंप्रज्ञेने बोलत असतात. त्यांना जे खोटं आहे ते खोटं म्हणावं लागतं, जे खरं आहे ते खरं म्हणावं लागतं. आणि मग ते लोकांच्या समोर म्हटलं तर मग माझं कमीपणा दिसेल अशी भीती वाटल्यामुळे तर अशा लोकांना बरोबर घेत नाहीत ना. येत्या निवडणुकीवर मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा काय परिणाम होईल असं बोललं जात आहे की आता महाविकास आघाडीकडे सगळं मतदान हे वळेल. यात तुम्हाला किती तथ्य वाटते आणि तसं झालं तर काय होईल? नाही नाही, मुळामध्ये आपल्या समाजात मी मागच्या आठवड्यात बोललो, 2-3 ठिकाणी बोललो हे, की हा समाज प्रगल्भ आहे. ओबीसी समाज असो नाही तर मराठा समाज असो, महाराष्ट्रातला जो मेन स्ट्रीम समाज आहे तो प्रगल्भ आहे. तो कधीही असं जातीवर कलत नाही. म्हणजे ओबीसीचं मेजर मतदान काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांना जात, जरी भाजप म्हणत असलं आमचा डीएनए तरी. तसं मराठ्यांचं मतदान भाजपला किती मोठ्या प्रमाणात जातं. शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत आणि स्वतः भाजपकडे किती उमेदवार मराठा आहेत. त्यामुळे मराठा भाजपला मतदान करीत नाही ही अंधश्रद्धा आहे. मतदान करतातच. ओबीसी सुद्धा महाविकास आघाडीच्या मागे आहेतच. त्यामुळे असं सरसकट मराठ्यांचं मतदान भाजपच्या विरुद्ध असं काही होणार नाही. महायुती म्हटलं तर शिंदे साहेब आहे, अजित दादा आहे आणि स्वतः भाजप आहे. यांना एकत्रित मराठ्यांचं मतदान मोठ्या प्रमाणात होत असतं. ते याही वर्षी होईलच ना. शेवटी जे मतदान आहे, ज्याला व्होटर बँक म्हणतात किंवा व्होटर बेस म्हणतात, म्हणजे मतदारांचा एक त्यांचा जनाधार म्हणतात, तो भाजपकडे पण मराठ्यांचा आहे आणि महाविकास आघाडीकडे पण ओबीसीचा आहे. त्यामुळे एक समजुतीने मतदान होत असतं. असं केवळ एखाद्या आंदोलनामुळे फार काही बदल होत नाही. हा आता ते कसं असतं, हरियाणामध्ये आम्ही एक अँटी जाट फॅक्टर चालवला, हे तुम्ही यश आल्यानंतर बोलता हो, आधी नाही सांगत ते. म्हणजे जसा ज्योतिषी असतो म्हणजे झाल्यानंतर सांगतो, तसं येते. म्हणजे आता परिणाम झाल्यावर बघा, माझ्यामुळे भाजप पडलं की नाही, मी नाही का केलं ते, असं म्हणलं एकाने तर म्हटले की बाबा जितके उमेदवार उभे आहेत त्यापैकी जवळजवळ 98% उमेदवार पडणार आहेत, कारण हजारोने उमेदवार उभे 288 निवडून येणार आहेत. मग ते सगळे माझ्यामुळे पडले म्हटलं तरी त्याला काही प्रमाण राहत नाही ना. जे पडणार आहे ते पडणारच आहेत. म्हणून मला असं म्हणायचं की मी हे मान्य करायला तयार नाही की याचा फायदा पूर्णपणे महाविकास आघाडीला होईल. असं काही होणार नाही. सत्सद विवेक बुद्धीनेच समाज मतदान करतो. तो ओबीसीतल्या जाती असो की मराठा असो, त्याला महाराष्ट्राचे प्रश्न कळतात. हा, तुम्ही अँटी इन्कम्बन्सी म्हणू शकता, तुम्ही शेतीचे प्रश्न सांगू शकता, तुम्ही आरोग्य शिक्षणाचे प्रश्न सांगू शकता, आर्थिक प्रश्न सांगू शकता, या सरकारच्या विरुद्ध राग आहे हे म्हणू शकता, यात काही प्रश्न नाही. पण तो सगळ्यांना आहे ना, तो काय फक्त मराठ्यांना आहे का? शेतीचे प्रश्न सगळ्यांचे आहेत ना, सगळ्यांचे रोजगाराचे आणि शिक्षणाचे प्रश्न आहेत ना. त्यामुळे एक मराठाच फक्त वेगळी भूमिका घेतो असं होत नाही. प्रश्न असतील तर सरकारच्या विरुद्ध असतील. महाराष्ट्राचा दिवाळा निघाला हा प्रश्न सगळ्यांचा आहे. कदाचित या सरकारला मतदान देणार नाहीत लोक, पण म्हणून महाविकास आघाडी चांगली, म्हणून भाजप वाईट असं नाही होणार. ते हे जनरल निर्णय आहे समाजाचा, सगळ्या समाजाचा निर्णय असतो, तो एकट्या मराठ्यांचा निर्णय नसतो. ते काय मुस्लिम समाज आहे का, केवळ मुस्लिम निवडून आणायचं आणि फक्त भाजप हरवायचं आहे? काय मुस्लिम समाज आणि मराठा समाज सारखी मानसिकता नसते.
सर, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तो किती रास्त आहे मला माहित नाही, पण तुम्ही अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा अभ्यास करता. तुमचे व्हिडिओज अनेक लोक संपूर्ण महाराष्ट्रभर बघितले जातात. एक मराठा समाजासाठी तुम्ही सातत्याने न्यायालयीन प्रक्रियेत तुम्ही आहात, कायदेशीर लढाई लढता. त्यासोबतच रस्त्यावरची लढाई पण तुम्ही लढत आला आहात. मला प्रश्न असा विचारायचा आहे की मला फक्त मराठा समाजाबद्दलच विचारायचं, मराठा समाजाने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना काय बघून मतदान केलं पाहिजे? तुम्ही म्हणता सतसत विवेक बुद्धी शाबूत ठेवून मतदान करतात, तर ते कसं केलं पाहिजे? मला एक क्युरिओसिटी म्हणून प्रश्न पडलाय की मराठा समाजाने काय डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं पाहिजे आता. हे मी तुम्हाला सांगितलं ना की महाराष्ट्राचे प्रश्न हेच मराठ्यांचे प्रश्न आहेत, तेच ओबीसी जातींचे सुद्धा प्रश्न आहेत. मग अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर आहे की हे सरकारने जोडतोड केली, फोडाफोड केली. राग आहे लोकांचा या प्रचलित सरकारवर. या सरकारने दिवाळं काढलं राज्याचं. एक आता लाडकी बहीण आणली, बाकी सगळ्या योजनांची बिलं थांबवून ठेवले. या सरकारच्या काळात शेतीची अवस्था होते, आता त्यांनी कापूस आयात केला. सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे. शेतीच्या आता कॅलामिटी आहे, म्हणजे नैसर्गिक संकट आलं होतं महापुराचं, अतिवृष्टीचं. त्यांना अजून मदत मिळालेली नाहीये. हे जे सरकारच्या समोरचे प्रश्न आहेत ते जनतेच्या मनामध्ये आहेतच. हे सर्वसाधारण विषय आहेत. मराठा म्हणून काय करायचं, तर मराठा म्हणून माझं असं मत आहे की जरांगे पाटील म्हणतात ना ओबीसीत आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे. तर मग मराठा समाजाने सखोल विचार केला पाहिजे की हे आता जरांगे पाटलांकडे अशी काही योजना आहे की आरक्षण देण्याची, तर ती योजना काही दिसत नाही. मग महाविकास आघाडीतले लोक याच्याबद्दल काय भूमिका घेतात, तर महाविकास आघाडीचे लोक ओबीसीत आरक्षण देण्याबद्दल काहीच भूमिका घेत नाहीत. मग ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव ठाकरे यांची काहीच भूमिका नाही या विषयाबद्दल. मग भाजप किंवा शिंदे साहेब काही भूमिका घेतात का ओबीसीत आरक्षण देण्याची? त्यांनी सरळ सांगितलं आम्ही ओबीसीत आरक्षण देणार. आरक्षण देण्याची योजना जरांगे पाटलांकडे नाही आणि हे दोन्ही आघाड्या काही ते आरक्षण देणार नाही. मग मराठा समाजाने या आरक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. आता आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा याचा मराठा समाजातले कायदे तज्ज्ञ आणि अभ्यासकांना समोर ठेवण्याची गरज आहे. आपण आरक्षणाची मागणी बदलली पाहिजे का? जास्ती सुरक्षित काय आहे, आरक्षण पुरेसं कुठून मिळेल याचा विचार विनिमय इलेक्शन नंतर करावा लागेल. या इलेक्शन मध्ये तो करण्याचा विषय आता संपलेला आहे. म्हणजे मराठा समाजाचं ओबीसीत आरक्षण हा या निवडणुकीचा मुद्दा मराठ्यांनी विचारात घेऊ नये. कारण तो कोण आयदर ऑर, म्हणजे ही आघाडी ती महायुती काही ते सोडवत नाही. दोन्ही एकाच पारड्यात आहेत. त्यामुळे आरक्षणाचा विषय हा आहे. भाजपची एकंदरीत पॉलिसी लक्षात घेतली आपण, म्हणजे केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर, तर त्यांची अर्बन सेंट्रिक पॉलिसी असते, म्हणजे शहरी केंद्रित पॉलिसी असते. शेतीच्या त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात, शेतीमालाचे प्रॉब्लेम निर्माण होतात. हा प्रश्न समाजासमोर आहे, त्याचा जरूर समाज विचार करू शकतो. पण जे काय विचार करायचा तो आता ओबीसीत आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून मराठा समाजाने विचार करावा, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. सर्वसाधारण मुद्दे सगळ्यांना लागू आहे. ओबीसीचा बदला घ्यायचा नाही आणि ब्राह्मणांचा बदला घ्यायचा नाही, हे विषय मराठ्यांनी विचारात घेऊच नये. जे काय लाठीचार्ज केला ते सगळं जरी खरं असलं तरी त्यामुळे इलेक्शन मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्णय होत नाही. निर्णय हा व्यापक विषयामध्ये होत असतो. त्यामुळे समाज हा नक्की सामोपचाराने विचार करून आपल्याला कोणता उमेदवार सोयीचा आहे. स्थानिक ठिकाणी समीकरण असतात, स्थानिक ठिकाणच्या उमेदवाराची क्वालिटी असते. नक्की विधानसभेला उमेदवाराचा पण विचार होतो, पक्षाचा पण विचार होतो, स्थानिक प्रश्नांचा पण विचार होतो. हे सगळे याच्यामध्ये इश्यूज असतात. सरसकट असं त्याला काही निकष नाहीये, पण सरकारची धोरणं, सरकारने केलेले काय राबवलेले योजना, या सगळ्याच त्याच्यामध्ये साकल्याने विचार होत असतो. आणि महाराष्ट्र हा दिशादर्शक राज्य असल्यामुळे नक्कीच मराठा समाज असो की ओबीसी समाज असो, जातीपातीच्या पलीकडे जाऊन राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जे निर्णय जनता घेईल तेच हिताचं होतं हे म्हणावं लागेल आपल्याला. शेवटी लोकशाही आहे ना, आपण स्वीकारलेली प्रक्रिया आहे नाही, याच्यावर आपल्याला काही विरोधी बोलता येणार नाही ना. त्यामुळे भाजपला सुद्धा आता लेवल प्लेइंग फील्ड आहे, महाविकास आघाडीला सुद्धा आता लेवल प्लेइंग फील्ड आहे. इथे ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण हा विषय आता अजेंड्यावर नाहीच आहे कोणाच्या. त्यामुळे दोन्ही एकाच पारड्यात आहेत.
भाजपला सुद्धा फायदा घेण्याचा तेवढाच आता संधी आहे आणि महाविकास आघाडीला सुद्धा फायदा घेण्याची तेवढीच संधी आहे. कोणा एकाकडे हे मतदान जाईल हे मानायला मी तयार नाही. सर, खूप खूप धन्यवाद. आपण अनेकदा आरक्षण या विषयावर बोललो. तुम्ही आरक्षण हा विषय नेहमीच एकदम प्रेक्षकांना तळाशी घेऊन जाता. आज तुम्ही महत्वाचा मांडलेला मुद्दा म्हणजे मराठा समाजाने मतदान करताना किंवा मतदान झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का या पर्यायाच्या पलीकडे जाऊन पण विचार केला पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा मुद्द्याला तुम्ही आज स्पर्श केलाय. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. जय शिवराय.